नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काय खुशखबर आहे बघा, बघू शकता सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी। चला तर सुरुवात करतो आहे काय महत्त्वाचे अपडेट। तत्पूर्वी चॅनल नवीन असा तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो असला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजू नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कांद्याच्या प्रति क्विंटल 5700 रुपयाचा भाव। सोलापूर बाजार समिती 180 गाड्या कांदा व्यापाऱ्याकडून रोख रकमेऐवजी दिला जातो आहे धनादेश। बघू शकता बातमी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला यंदाच्या हंगामातील या ठिकाणी बघितलं प्रति क्विंटल सर्वाधिक 5700 रुपयाचा दर मिळाला आहे आणि सोमवारी सरासरी 3700 रुपयापर्यंतचा बाजारभाव सरासरी होता, पण जास्तीचे दर या ठिकाणी बघितलं 5000च्या वरतीच आहे। कांद्याच्या भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण आता सध्याची परिस्थिती बघितली तर ऐन निवडणुकीची वेळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने कांद्यावरील असलेले निर्बंध सध्या तरी कमी केले, काढले नाही म्हणू शकत पूर्णपणे, परंतु सध्या तरी निर्बंध कमी केले आहे। त्यामुळे कांद्याच्या दरात एकंदरीतच सुधारणा बघायला भेटत आहे, परंतु गेले कित्येक महिन्यापासून कांद्याच्या भावात झालेली जी काही पडझड आहे ती सध्या भरून निघत नाही, कारण की जी परिस्थिती सध्या उद्भवली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ती भरून निघण्यासाठी आणखीन कितीतरी दिवस चांगल्या भावाने शेतकऱ्यांचा कांदा जर गेला तर निघेल, परंतु सध्याचे भाव सुधारले असं आपण एकंदरीत म्हणू शकत नाही। वाढ झाली, परंतु जेवढी वाढ अपेक्षित आहे तेवढी झालेली नाही। धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा। आता भेटूया पुढील, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद, भेटूया पुढील वेळी। धन्यवाद।